आज आपण बनवतोय एक मस्त खुसखुशीत आणि गोड पदार्थ आणि तोही आपण जी उर्वाउर्वी करतो की नाही घरामध्ये तशी केलेली आहे, पण अतिशय सुरेख पदार्थ आहे. तो आहे पेढ्याची पोळी. कशी करायची ते आज आपण बघूया. माझ्याकडे फ्रीजमध्ये हे थोडेसे पेढे शिल्लक होते, तर त्यापासून आज आपण बनवणार आहोत पेढ्याची पोळी. तर काय करायचं आहे, हे सगळे पेढे मी घेते एका बोलमध्ये. इथे मी एक पॅन ठेवला आहे छोटासा, त्याच्यामध्ये मी 1 चमचा बेसन घेते. साधारण 1.5 चमचा घेतला आहे, 1 चमचा नाही. आणि ते थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, त्याचा वास येईपर्यंत. कोरडंच भाजते मी, तूप घेतलेलं नाही आहे, कारण तसंही पेढ्यामध्ये बऱ्यापैकी तूप असतं, खवाच असतो, त्यामुळे तुपाचं प्रमाण असतंच. त्यामुळे परत इथे वेगळं तूप घेतलेलं नाही आहे. आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे, मोठा ठेवू नका, नाही तर बेसन पटकन जळेल. छान भाजून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता, रंगही बदलला आहे आणि छान बेसनाचा वासही येतोय. गॅस बंद केला आहे मी. बेसन भाजायला हार्डली 1-1.5 मिनिट पुरतं. आता हे जे भाजलेलं बेसन आहे ते मी या पेढ्यांवर घालणार आहे. साईडला घालते आधी, कारण पेढे कुस्करून घ्यायचे आहेत मला. आता हे जे पेढे आहेत ते कुस्करून घेऊया. बेसन आपण छान त्याच्यात मिक्स करून घेतोय. त्याचबरोबर आता इथे मी घालते थोडी पिठी साखर, कारण आपण बेसन पण घातलं आहे, तर गोडाचं प्रमाण मॅनेज करण्यासाठी मी थोडी पिठी साखर घालते. आणि थोडंसं दुधाचा मसाला, वेलची पूड पण घालू शकता तुम्ही. मी इथे दुधाचा मसाला घालते आणि हे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता हे पिठी साखरेचे खडे असतात ते शक्यतो मोडून घ्या. जर पिठी साखर, आता माझी डब्यात होती, डब्यात पिठी साखर ठेवली की ती कालांतराने घट्ट होते, तर मी आत्ता केलं नाही. पण तुम्हाला जर जास्त प्रमाणात पिठी साखर वापरायची असेल तर परत एकदा मिक्सरमधनं फिरवून घ्यायची, म्हणजे ती व्यवस्थित बारीक होते परत. आता याचा मी असे गोळे करून घेते. पोळीत भरायला हे सोपं जातं, गोळे केले ना. ही आपली रेग्युलर कणिक आहे, तर ती आता मी थोडीशी पुरी एवढी लाटून घेते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे हा जो पेढ्याचा, आपण पेढा आणि बेसनचा जो गोळा तयार केला आहे तो मी घालते आणि हे बंद करून टाकायचं. जास्तीची कणिक असेल तर ती काढून टाक. आणि थोडीशी पिठात बुडवून घेते. आणि आधी हलक्या हाताने इथेच आपल्याला पोळी पसरवून घ्यायची, जसं आपण पराठे बनवताना करतो ना
तसंच. आणि आता हलक्या हाताने ही पेढ्याची पोळी लाटून घेऊ आपण. तवा गरम आहे आपला. गॅस मीडियम ठेवलेला आहे. तूप घालायचंय. आता इथे तेलाचा वापर शक्यतो नका करू, तुपाचाच वापर करा. दुसऱ्या बाजूने पण तूप लावून घेऊया. कडा छान दाबून घ्यायच्या. झालेली आहे, काढून घेते मी. अशीच दुसरी करून घेऊ. तुम्ही पारी करून त्याच्यात सारण भरलं तरी चालेल. जसं तुम्हाला सोयीचं वाटेल तसं करा. एक्स्ट्राची कणिक काढून टाकू. मगाशी म्हटलं तसं हलक्या हाताने आधी दाबून घ्यायचं. आतलं सारण जे आहे ते कडेपर्यंत जातं. हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही खूप जोरजोरात लाटायला गेलात ना तर पोळी फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे हलक्या हाताने लाटायची आणि कडेकडेने लाटायची. गॅस परत बारीकच ठेवलेला आहे. अशी जर पोळी फाटली तर थोडंसं पिठाचा हात लावायचा आणि तूप घालूया.
कडा व्यवस्थित दाबून घ्या बरं का. कडेला ती नाही तर काही वेळेला कच्ची राहू शकते. छान, आपली दुसरी देखील पेढ्याची पोळी तयार आहे. गॅस बंद करते मी. ही देखील काढून घेऊया आपण. तर मंडळी, आवडली की नाही ही पेढ्याची पोळी? आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. काय होतं, गौरी गणपती जेव्हा असतात घरामध्ये, ज्यांच्या घरी गौरी गणपती असतात त्यांच्याकडे भरपूर पेढ्याचा नैवेद्य होतो, खव्याच्या मोदकांचा नैवेद्य होतो. आपण आणतो, प्लस येणारे जाणारे जे असतात तेही येताना घेऊन येतात. सुरुवातीला तर ते अगदी आवडीने खाल्ले जातात आणि नंतर राहतात ते असे बाजूला फ्रीजमध्ये. तर ते तसेच राहू नये, त्याच्यापासून एक छानसा मस्त पदार्थ तयार व्हावा याच्यासाठी मी तुम्हाला आज पेढ्याची पोळी दाखवलेली आहे. आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लीनाज सुगरण कट्ट्याला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.